नमस्कार मित्रांनो, पेशायशू ब्लॉग्स या आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण ज्या किल्ल्याची भटकंती करणार आहोत त्या किल्ल्याचं नाव चौगाव आहे. जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेला सातपुडा पर्वतरांग आहे. प्राचीन काळी सातपुडा पर्वतातून अनेक व्यापारी मार्ग मध्य प्रदेश आणि उत्तरेकडील भारतात जात होते. त्यासाठी सध्याच्या जळगाव जिल्ह्यात असलेल्या सातपुडा पर्वतरांगेत खांडारागड, चौगावचा किल्ला, पालचा किल्ला हे किल्ले बांधले होते. चौगावचा किल्ला हा प्राचीन भीराम घाटावर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आला होता. सातपुडा रांगेतील जळगाव जिल्ह्यात सध्या असलेल्या 3 किल्ल्यात चौगावचा किल्ला वैशिष्ट्यपूर्ण आहे. या गडावरील प्रवेशद्वार, बुरुज, खांबटाके, राजवाडा आजही सुस्थितीत आहे, जे 12व्या शतकातील इतिहासाची साक्ष देतात. किल्ल्यावर सप्ततलावांचा समूह आहे, जो प्राचीन जलव्यवस्थापनाचा उत्तम नमुना आहे. घनदाट झाडी आणि जवळच असलेला उंच धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो. त्रिवेणी संगमाजवळ शिवमंदिर आणि पंचमुखी हनुमान मंदिर आहे. चला तर आता आपण बघूया गडावर जाणारा रस्ता कसा आहे, गडावर कोणकोणत्या वास्तू आहेत आणि त्या कुठे आहेत. आता आपण चौगाव गावात पोचलो आहोत. इथे एक शिवमंदिर आणि हनुमान मंदिर आहे. हा समोर जाणारा रस्ता आपल्याला गडाकडे घेऊन जातो. गावातून येणारा रस्ता गडापाशी येत असला तरी समजण्यास तेवढा सोपा नाही आहे. म्हणून तुम्ही तुमच्याबरोबर जर गाईड घेऊन आलात तर ते जास्त सोयीस्कर असेल. आमच्याबरोबर विश्राम तेले भाऊ आले आहेत. ते आम्हाला योग्यरित्या मार्ग आणि गड पूर्णपणे दाखवणार आहेत. तुम्हालासुद्धा यायचे असेल तर तुम्ही त्यांना संपर्क साधू शकता. त्यांचा नंबर आहे 9823985631. आता आपण ज्या जागी आहोत ते आहे त्रिवेणी संगम. मंदिर आहे, हा बोर्ड, आणि इथून आपण जातोय. काही वेळ हा सरळ रस्ता चालावा लागतो. त्यानंतर आपली खऱ्या अर्थाने गड चढाई सुरू होते. हा एक अपरिचित पण सुंदर किल्ला आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशा अपरिचित आणि दुर्लक्षित किल्ल्यांवर तुम्ही सुद्धा भेट द्या. तर किल्ला दिसायला लागला आपला. इथे पोहोचल्यावर आपल्याला चांगल्या प्रकारे गडाचे दर्शन होते आणि काही वेळातच खऱ्या अर्थाने आपली गड चढाईसुद्धा सुरू होईल. आमचा नेहमीच प्रयत्न असतो की गडावर जाणारा रस्ता कसा आहे हे सगळ्यांना दाखवावे. म्हणून पुढील काही वेळ गडावर जाणारा रस्ता कसा आहे हे आम्ही तुम्हाला दाखवू. चला चला बाजूने चला. गडावर जाणारा रस्ता कसा आहे हे दाखवल्यास एखाद्याला त्या गडावर जायचे नाही जायचे, कसे जायचे याचा अंदाज घेता येतो असे आम्हाला वाटते. तसे तर या गडावर जाणारा मार्ग खूप सोपा आहे. म्हणून कोणी जर नवखे असतील
तरी ते या गडावर नक्की येऊ शकतात. गडावरती सारखं जाऊ धावायला लागेल. आता आपण प्रवेशद्वाराजवळ पोचलो आहोत, पण त्याच्या थोडेसे आधी डावीकडे जाणारा रस्ता आपल्याला लेण्यांकडे घेऊन जातो. इथे लेण्या म्हणून बोर्ड लावला आहे. आता त्या लेण्या होत्या की ते खांब टाके होते ते नक्की सांगता येत नाही, पण आम्हाला तरी त्या खांब टाक्या वाटत आहेत. पण इथून आलो, आता ह्या दिशेला चाललोय. हां हो वाव भाऊ थांबा, पुढे नको जाऊस. हे टाक आहे की लेणी आहे? हां इथे सर आता पाणी आहे त्याच्यात, पण साधारणतः फेब्रुवारी मार्चमध्ये फेब्रुवारी नंतर जायला योग्य राहतं. ही लेणी एवढी मोठी आहे, ह्याच्यातून आत जाता येतं आणि अंदाजे 50 लोक तरी इझी राहू शकतील, बरोबर ना? हो. ही लेणी बघितली, आता आपण अजून एक लेणी बघूया. थांब हे उठ, ते अजून एक लेणी. आम्ही ते पितो सर. त्यासाठी त्यांना पूर्ण पाणी खाली करून घ्यायचं. अच्छा, म्हणजे ती समोरची भिंत सारखं वाटतंय. भिंत नाही, ते अजून खाली परत असेच कॉलम आहे हो, आणि अजून पुढे जातात. असे अजून कॉलम आहे बोलताय तुम्ही. वाव, जबरदस्त. हा व्हिडिओ तुम्ही मला टाकताय इकडचा. ओके. त्याच मार्गाने परत फिरून आपल्याला प्रवेशद्वाराजवळ यायचे आहे. समोर आपल्याला प्रवेशद्वार दिसत आहे. प्रवेशद्वारावर नतमस्तक होऊन आम्ही गडाच्या आत प्रवेश केला. प्रवेशद्वारातून आत आल्यावर डाव्या बाजूस आल्यावर थोड्याशा अंतरावर एक भुयारी मार्ग आहे, पण सध्या तो पूर्णपणे बुजलेला आहे. हां बॅक साईडला इकडनं एक रस्ता जातो. हे जे बांधकाम दिसते खोलीवर, थोडं खोलीवर 5-1 फूटवर कमान आहे. ओके, ते कमानीतून आपल्याला आत प्रवेश करता येते. आपल्या बघता येईल. आता तर बुजलेलं आहे. आम्ही कोणाचा प्रयत्न केला होता, पण त्यावेळेस पाणी होतं तिथे, त्यामुळे काम थांबलं. ओके, हे बघा, नाही पण ती सुरुवात- कमानी दिसलेली का? हा? कमान अशी कमानच आहे तिथे मध्ये झाड.
बघा सुरुवात दिसते. पण जेव्हा आम्ही काम चालतो तेव्हा पाणी होतं इथे एकदम, त्यामुळे काम थांबवलं होतं सर. ओके, आता आपण भुयारी मार्ग बघितला आणि इकडे भवानी माता मंदिर. हे आहे भवानी मंदिर. हे नव्याने बांधलेले मंदिर आहे. पुरातन मंदिराचे अवशेष आपल्याला आजही बघायला मिळतात. हे बघितलं, हे मंदिर पुरातन नाही, पुरातन मंदिर इकडे आहे ह्या साईडला. ते वरती येते. हां हां ये इथे. हे अरे तिकडे जायचं आहे ना आपल्याला, तिकडे जायचं आहे. कुठे? अच्छा, ते हे होतं. बाबू चल, तिकडेच चल. बाबू इकडे नको येऊ. तिथे समोर जे सफेद कलरचे मंदिर दिसत आहे, तिथून आपण चालण्यास सुरुवात केली होती, किंबहुना त्याच्या खूप आधीच. पण जो त्रिवेणी संगम होता तो तिथे आहे. ध्वज बाजूरूच बघून आलो आपण. आता आपण इथे खालच्या बाजूला चाललोय. चल चल चल. या जागेला काही जण सेल्फी पॉईंट म्हणतात, कारण पावसाळ्यात या जागेवरून समोर खूप सुंदर असा धबधबा दिसतो. इथे आपल्याला पावसाळ्यात धबधबा बघायला मिळतो. आता आपण सप्त टाके बघायला जाणार आहोत, म्हणजे जिथे 7 टाक्यांचा समूह एकत्र आहे. मंदिर तिथे वरती आहे. आपण इकडे चाललोय.
रेश्मा तू पुढे हो. नका तोडू नका. या इकडे. खूप सुंदर अशी पाण्याची टाकी आपल्याला इथे बघायला मिळतात आणि विशेष म्हणजे या पाण्याच्या टाक्यांमध्ये कमळसुद्धा फुललेली आहेत. तुम्ही फक्त एक काळजी घ्यायची आहे की जर तुम्ही इथे आलात आणि इथे कमळ असतील तर ती कृपया तोडू नका, कारण तुमच्यानंतर जी व्यक्ती इथे येणार असेल त्याला हे सौंदर्य बघायला मिळणार नाही. आणि जरी तुम्ही कमळ तोडली तरी ती काही वेळात कोमेजून जातील. म्हणून या सुंदर कमळांचा आनंद सर्वांना घेता आला पाहिजे. सो तुम्ही बोलता इथे अजून 3 आहेत पुढे. हो हो, हे 4 खोललेले आहेत, खाली केले आहेत, अजून पुढे 3 असं सप्ततालांचा समोर. ओके. त्या एवढ्या दिसत नाहीत ना आता. नाही ते आता फक्त त्याची हे पण फक्त दिसत बॉर्डर दिसेल थोडीशी. बॉर्डर दिसेल. या पण दिसत नव्हत्या, पण त्या खाली केल्यामुळे त्या मोकळ्या झाल्या आता. ह्या कोणी केल्या? राजा शिवछत्रपती परिवाराने खाली केले ते 4. अच्छा. अजून 3 आहेत तिकडे. जबरदस्त. राजा शिवछत्रपती परिवारचे खूप खूप धन्यवाद, कारण त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे आज आपल्याला एवढी सुंदर पाण्याची टाके बघायला मिळत आहेत आणि त्यात कमळ फुलल्याने त्याचे सौंदर्य अजून वाढले आहे. इथे सुद्धा नीट बघितल्यास आपल्याला एक खांब दिसत आहे. हा गाळ काढल्यावर कदाचित तो खांब पूर्णपणे स्पष्ट दिसेल. टाक्या बघितल्या. आता आपण टाक्यांच्या बाजूच्या रस्त्याने वरती जाणार. आता आपण राजवाडा बघण्यास जात आहोत. ते प्रवेशद्वार आहे. राजवाड्याच्या वरच्या बाजूस जणू नक्षीकाम केले असे आपल्याला बघायला मिळत आहे. एकदम वरती बघ ना, ते विटांनी नक्षीकाम केले बघ. खूप भव्य असा हा राजवाडा आहे. त्या काळी
किती दिमाखात हा उभा असेल याचा अंदाज येतो. त्या काळी इथे दुमजली बांधकाम होते असे वाटत आहे. तो राजवाडा त्याच्या वरच्या बाजूला इकडे आलं, इथे पण काहीतरी होतं. आणि इथे वरती अजून वस्तू आहेत. खड्डा बघितला आपण वरती. सो आपण ते बघितला वाडा, त्याच्या आता डाव्या बाजूने आलो आपण, म्हणजे बाहेर पडलो परत त्याच जागेवरून आणि डाव्या बाजूने बाहेर पडलो. आणि आता आपण खाली जाणार. इथे दरवाजा आहे. हो, प्रवेशद्वार आहे. पण इकडे बाहेर पडणार, खाली जातोय दरवाजाकडे. चला या. ही वास्तू इथे. तो राजवाडा बघितला आणि तिथून आपण खाली उतरलो. जस्ट थोडंसं खाली उतरलो की डाव्या बाजूला यायचं आहे. हा उत्तराभिमुख द्वार आहे. मग आपल्याला ह्या साईडला जायचं आहे इकडे. इथे अशा दगडी दिसतील, दगडी बघायचे, तिथून खाली जायचे. तिथे समोर आपल्याला दुसरे प्रवेशद्वार बघायला मिळते. हा वाट, ही वाट पण जाते काय कुठे? ही खाली इकडं नाही, धबधब्यावर जाता येते. अच्छा. म्हणजे आपण जवळजवळ सीमेवर आलोय. एमपी. दरवाजा बघून आलो. इथून वर वाट आली. इथे राजवाडा इथे होता. उतरताना आपल्याला इथून उतरायचं आहे. तिथून आपण आलो समोरून त्या बाजूने. नाही, ते आपण प्रवेशद्वार पोचलो परत. हे आहे त्रिवेणी संगमच्या इथे असलेले पंचमुखी हनुमान मंदिर आणि त्याच्या बाजूला शिव मंदिर. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडल्यास लाईक आणि शेअर करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. ॲक्च्युली ही जुनी वाटी आहे.